प्रकारचा खोटारडेपणा केलेला आहे आणि या संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली। नेमके ते काय म्हणाले पाहूया। ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपण 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला असल्याचं म्हटलंय। छगन भुजबळ यांनी जो गौप्यस्फोट केलाय त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया देत भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील। मी एवढंच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाहीये किंवा मुख्यमंत्र्यांनी देखील भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही। या सगळ्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचीही प्रतिक्रिया आता समोर येतेय। छगन भुजबळांनी जर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तर सरकारी गाडी बंगला असं सगळं ते कसं काय वापरतात, कॅबिनेटच्या बैठकांना ते कसे काय जातात, कॅबिनेटला जात नसतील तर चला आम्ही मान्य केलंही असतं। अहो पण भुजबळ राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा असतो। तुम्ही इतके वरिष्ठ नेते असून तुम्हाला हे माहित नाहीये का? लोकांना मूर्ख समजता का? गरीब ओबीसी बांधवांचा विश्वास आहे आणि भुजबळ त्यांच्याशी धडधडीत खोटं बोलतायत की मी राजीनामा दिलाय। 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला असता तर ते कॅबिनेटमध्ये नसतेच। मुख्यमंत्र्यांना राजीनामा देणं म्हणजे राजीनामा नाही। आम्हीही ओरडून सांगायचो आम्ही राजीनामा देतोय आणि शरद पवारांना राजीनामा देऊन यायचो। त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी तो राजीनामा फाडून टाकायचे। मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणं हे नाटक आहे। आव्हाड पुढे म्हणाले, छगन भुजबळ हे राजकारणातले मोठ्या उंचीचे नेते आहेत। त्यांनी अशा प्रकारे खोटं बोलणं अपेक्षित नाहीये। राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये जशी भांडणं लावण्यात आली तशीच आता ओबीसी आणि मराठे यांच्यात भांडणं लावण्यात येत आहेत। हजारो वर्ष हे बहुजन लोक एकत्र राहिले आहेत। कुंभार, माळी, तेली सगळेच एकत्र राहत होते पण त्यांच्यात तुम्हीच भिंत उभी केली। जसे मुस्लिम घाबरून राहतात तसेच आता मराठी किंवा ओबीसी जे कमी असतील ते घाबरत आहेत। गाव सोडून जाण्याची भाषा करतायत। जे काही झालं ते चांगलं नाही झालं। छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नये। राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा असतो आणि पत्रकार परिषद घेऊन सांगायचं असतं की मी या कारणासाठी राजीनामा दिलाय। असे फसवाफसवीचे प्रकार करू नका, यामुळे राजकारण्यांची विश्वासार्हता संपतेय। आता खोटं कशाला बोलताय असंही जितेंद्र आव्हाड यांनी आवर्जून म्हटलंय। वो झूठ बोल रहे हैं। सरकार का राजीनामा से अगर दिया है कैबिनेट से तो फिर वो कैबिनेट गवर्नमेंट की कार क्यों यूज करते हैं, गवर्नमेंट का बंगला क्यों यूज करते हैं, कैबिनेट के मीटिंग को क्यों जाते हैं। और नहीं, अगर वो नहीं जाते हैं, समझो अपन एक तरफ पकड़ के चलो कि वो कैबिनेट में नहीं जाते, आपको राजीनामा देने आपके इतने सीनियर मिनिस्टर को पता नहीं है कि अगर राजीनामा देना है तो वो राज्यपाल के पास देना चाहिए। आपको पता नहीं है कि राज्यपाल के पास देना पड़ता है। ऐसा यही हमारी जो क्रेडिबिलिटी है मार्केट में, पॉलिटिकल लोगों की जो क्रेडिबिलिटी है वो जीरो क्यों होती है? इस वजह से, क्योंकि लोगों को हम मूर्ख समझते हैं। भुजबळांनी राजीनामा दिला असेल तरी तो कोणाला दिलाय मला माहित नाही। त्यांना राजीनामाच द्यायचा असता, त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला असता आणि बाहेरून प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगून टाकलं असतं की मी आता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देऊन आलोय आणि माझी ही भूमिका आहे। 16 नोव्हेंबर, 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी येईल। आता सगळीकडे बोंबाबोंब झाल्यावर तुम्ही सांगता की मी राजीनामा दिलाय। हे लोकांना जरी खरं वाटत असेल तर आम्हाला माहिती आहे ना, आम्ही पण मंत्री राहिलो। मंत्री राहण्यापेक्षा आम्हाला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आहे।